नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, खरीप हंगाम 2025 पासून आता ई पीक पाहणी अत्यंत बंधनकारक अशी केलेली आहे. आता बघा, याच्यामध्ये बरेच बदल केलेले आहेत. जर तुम्ही आता सध्या ही पण एक अपडेट येते की ई पीक पाहणी करताना बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यासाठी बघा, तुम्हाला जे नवीन व्हर्जन आलेलं आहे, जर तुम्ही पहिलं ज्यावेळेस तुम्ही उन्हाळ्याच्या वेळेस जर ते ॲप डाउनलोड केलेलं असेल, त्याच्यामुळे बघा आत्ता शासनाने नवीन अद्ययावत असं ॲप निर्माण केलेलं आहे आणि ते ॲप 4.0.0 या व्हर्जनचं ते ॲप आहे. त्याच्यामुळे जरी तुमचं जुनं ॲप असेल तर ते अनइन्स्टॉल करा आणि नवीन ॲप डाउनलोड करा की जेणेकरून तुम्हाला अडचणी येणार नाही. त्यानंतर बघा, याच्यामध्ये आता शासनाने अजून एक नवीन अट काढलेली आहे. सुरुवातीला तुम्ही रब्बी म्हणजे उन्हाळ्याच्या वेळेस तुम्ही पिकाचा लागवडीपासून तुमचं जे पीक होतं त्या पिकाचा फोटो काढताना तुम्हाला 50 मीटरच्या अंतराची मर्यादा दिलेली होती. म्हणजे तुम्ही त्या लागवडीच्या 50 मीटर अंतरावर असला तरी तुमची पीक पाहणी होणार होती. परंतु आता खरीप 2025 पासून शासनाने ही अट रद्द करून, म्हणजे 50 मीटरची जी अट होती ती रद्द करून आता 20 मीटरचे जे अंतर आहे, लागवडीपासून तुम्ही 20 मीटरच्या आतमध्ये असलं पाहिजे तरच तुमच्या पिकाचा म्हणजे ही पीक पाहणी तुमची पूर्ण होणार आहे. त्याच्यामुळे हे लक्षात घ्या की तुमच्या पिकापासून शक्यतो तुम्ही ज्या प्लॉटवर नोंदणी केलेली आहे, लागवड केलेली आहे, त्याच प्लॉटमध्ये जाऊन तुमच्या पिकाची नोंदणी करा. जरी तुम्ही लांब असला तरी त्या ठिकाणी खाली बघा अद्ययावत असं बटन येतं, त्या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या लागवडीपासून किती मीटर अंतरावर आहात हे तुम्हाला दाखवतं. जर तुम्ही 20 मीटर 21 मीटर जरी असलात तरी तुमचा पुढील फोटोचा ऑप्शन तुम्हाला येणार नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, तुमचे जे लागवडीचं पीक आहे त्या पिकाच्या शक्यतो प्लॉटमध्येच जावा. लांब जर तुम्ही असाल तर तुमच्या पिकाचा फोटो निघणार नाही की जेणेकरून नंतर तुमची ई पीक पाहणी करताना तुम्हाला अडचण येणार आहे. त्यानंतर बघा, पहिलं कसं होतं की 2-3 वेळेस OTP टाकावा लागायचा, परंतु हे जे 4.0.0 हे ॲपद्वारे आता तुम्ही फक्त एकदाच OTP टाकून तुमची पूर्ण प्रक्रिया करू शकता. तर अशा प्रकारे ई पीक पाहणी बघा, शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचे की शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी 15 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करून घ्यायची आहे. आता जे अतिवृष्टी झाली, ज्या ठिकाणी भरपूर पाऊस पडला त्या ठिकाणी सुद्धा आता अनुदान भेटण्यासाठी ई पीक पाहणी बंधनकारक केलेलं आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल तर पीक विम्याचं अनुदान भेटण्यासाठी सुद्धा तुम्हाला खरीप हंगाम 2025 पासून ई पीक पाहणी अत्यंत बंधनकारक केलेलं आहे. त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी 15 सप्टेंबरच्या अगोदर करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, सर्वाधिक ई पीक पाहणी तर कोणत्या विभागात झाली असं आपण पाहिलं तर संभाजीनगर विभागामध्ये सर्वात जास्त ई पीक पाहणी झालेली आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी या 2-3 गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहे की जेणेकरून तुम्हाला भविष्यात अडचण येणार नाही. धन्यवाद.